जत तालुक्यातील कर्जगी गावात 4 वर्षीय बालिकेवरील अत्याचार प्रकरणी मिरजेत सर्वपक्षीय मूक मोर्चा, आरोपीस फाशीची मागणी। मिरज शहर पोलीस ठाण्यातील उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन। जत तालुक्यातील कर्जगी गावात 4 वर्षीय बालिकेवर अमानुष अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली। या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून मिरज येथे आज या प्रकरणाच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला। मूक मोर्चाला मिरजेतील हजरत खाजा शमना मिरासाहेब दर्ग्यापासून सुरुवात झाली आणि महाराणा प्रताप चौक येथे त्याची समाप्ती झाली। यावेळी सर्वपक्षीय नेत्यांसह मुस्लिम समाजाने आरोपीला फास्ट ट्रॅक न्यायालयात जलदगतीने सुनावणी करून फाशीची शिक्षा द्यावी अशी जोरदार मागणी केली। ओमदी पोलिसांनी नराधम पांडुरंग कळी याला अटक केली आहे। मात्र राज्यात अशा घटना सातत्याने घडत असल्याने आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी भावना व्यक्त केली जात आहे। काही दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये घडलेल्या अशाच एका घटनेतील आरोपीचे पोलिसांनी एन्काउंटर केले होते। त्याच धर्तीवर या गुन्हेगारालाही तत्काळ कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मूक मोर्चात सहभागी नागरिकांनी केली। या मोर्चात महिलांसह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, राजकीय नेते तसेच संतप्त नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आरोपीला तातडीने शिक्षा न झाल्यास यापुढे आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी मिरज शहर पोलीस ठाण्यातील उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे। जत कर्जगी या गावात 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून नराधमाने तिचा खून केला। त्यानंतर तिचा मृतदेह हा पेटीत लपून बिनधास्त हा नराधम फिरत होता। महाराष्ट्रात चिमुकल्या मुली सुरक्षित नाही आहेत। गेले वर्षभर या महिलांवर, चिमुकल्यांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात सर्वसामान्य जनता न्याय मागत आहे। अशा गुन्हेगारांना त्वरित फाशीची शिक्षा दिली जावी अशी मागणी वारंवार सर्वसामान्य जनतेतून होत आहे। जोपर्यंत अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना जबर शिक्षा, ताबडतोब शिक्षा होत नाही तोवर असे गुन्हेगार रोखले जाणार नाहीत। गुन्हेगार स्वतः गुन्हा मान्य करतोय, त्यांनी साक्ष स्वतःची दिलेली असताना परत त्याची कसली चौकशी करता असा जाब सर्वसामान्य जनता सरकारला विचारत आहे। आपण त्यांच्या चौकशीत वेळ घालवून गुन्हेगाराला एक प्रकारे आपण त्याच्यातील भय दूर करत आहोत की काय अशी आता आमच्या मनात भीती निर्माण होत आहे। एकीकडे आम्ही मुली वाढवा, मुली वाचवा, मुली शिकवा म्हणत असताना आज आमच्या अतिशय 4 वर्षाच्या मुली सुद्धा सुरक्षित नाही याची खंत आज महिला वर्गांमध्ये होत आहे। या सरकारनं याबद्दल ताबडतोब नवीन कायदा आणावा, अशा आरोपीला जिथल्या तिथे शिक्षा दिली जावी। जोवर अशी शिक्षा मान्य होत नाही तोवर असे गुन्हे थांबणार नाहीत। तर या मायबाप सरकारला आमच्या समस्त सर्व महिला भगिनी आणि जन माणसांकडून विनंती आहे की त्या नराधमाला त्वरित फाशीची शिक्षा द्यावी। जिथं त्या नराधमानं हा गुन्हा केला आहे त्या ठिकाणी फाशीची शिक्षा द्यावी, त्याची भर चौकात दिंड काढण्यात यावी आणि जोपर्यंत अशी शिक्षा होत नाही तोपर्यंत असे गुन्हे थांबणार नाहीत ही आमच्या सर्व जनतेची एक प्रकारची मनात असलेली भीती आहे। तर या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी तोवर ही जर सर्वसामान्य जनता शांत बसणार नाही। हा अत्याचार फार प्रमाणात वाढत चालला आहे। मुलींनी जगणं सोडून घरात राहण्याची परिस्थिती या महाराष्ट्र सरकारने आमच्यावर आणलेली आहे अशी भावना आज आमच्यात निर्माण झालेली आहे। काल करजगी येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ मिरज शहरातल्या सर्व पक्षीय, सर्व जाती, धर्म, सगळ्या संघटना यांनी एकत्र येऊन मिरजेमध्ये एक फार मोठ्या मोर्चाचे आयोजन केलेलं होतं। मोर्चा मूक होता, तथापि काही युवकांच्या डोक्यामध्ये राग असल्यामुळं काही ठिकाणी घोषणा दिल्या गेल्या, परंतु मोर्चा शांततेमध्ये पार पडला आणि मिरजेच्या लौकिकास साजेल अशा पद्धतीनं सगळ्या लोकांनी आपला सहभाग घेतला। सगळे हिंदू मुस्लिम बांधव
सर्वधर्मी ह्या ठिकाणी मोर्चाला उपस्थित होते। त्यामुळं जनतेच्या ज्या भावना आहेत प्रशासनापर्यंत पोहोचवण्याच्या, गृहमंत्र्यापर्यंत, मुख्यमंत्र्यापर्यंत, केंद्रीय गृहमंत्र्यांच्यापर्यंत या लोकांच्या भावना आहेत की महिला सुरक्षित राहिलेल्या नाही आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बालिकांचा सुद्धा सुरक्षा ही किती ऐरणीवर आलेली आहे ही या माध्यमातून दिसून येतं। अनेक घटनाक्रम भारतामध्ये घडले, पण ही अनोखी घटना अशी घडली की 45 वर्षाचा नराधम असतो आणि 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करतो, तिचा नरडा दाबून खून करतो। अशा सगळ्या घटना हे मानवतेला काळिमा फासणार आहे। अशा अवस्थेमध्ये सगळ्या लोकांनी जो सहभाग नोंदवला त्याचा म्हणण्याचा उद्देश एकच आहे की प्रशासनानं तातडीनं या न्यायालयीन कार्यवाहीला घडवून आणून हे फास्ट ट्रॅक कोर्टमधनं या नराधमाला फाशी व्हावी ही या ठिकाणी आमची इच्छा होती आणि मोर्चा चांगल्या पद्धतीनं पार पाडल्याबद्दल मिरजकर सर्व नागरिकांचं, सर्व संघटनांचं, सर्व पक्षीय लोकांचं मी आभार मानतो। धन्यवाद।